आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। हा जनतेचा महासागर लोटलेला आहे। ज्यांनी या देशाला ताटमानाने सर्वसामान्य माणसाला जगाच्या शिकवण्याचा ग्रंथ दिला, जे संविधान दिलं, त्या संविधानानुसार लोकशाही या जगामध्ये प्रबल होण्यासाठी बाबासाहेबांचं मोठं योगदान आहे। आणि सर्वसामान्यांना घेऊन जाणारं हे संविधान आहे। आज देशामध्ये अशी परिस्थिती, संविधान टिकणार आहे का नाही ह्याच्यावर चर्चा चालू आहे। लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आता शेवटचा आधार बाबासाहेबांचा ग्रंथच हा देशाला वाचू शकतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी सर्व पुणेकरांना, देशवासियांना मनापासून जयंतीच्या शुभेच्छा देतो। आत्ताच काही वेळापूर्वी तुमचे विरोधी उमेदवार मुरलीधर मोहोळ आले होते, ते म्हटले दादांचं खोटं आहे की संविधान बदलणार वगैरे कुणाचं मोदी सरकार आलं। या विरोधकांकडनं खोट्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे खासदार हेच मागच्या 15 दिवसासमोर वर्तमानपत्रामध्ये आणि आपल्या चॅनलच्याद्वारे बोलले की या देशामध्ये आम्हाला घटना बदलायची, संविधान बदलायचं आहे। हे भारतीय जनता पार्टीचे खासदार बोलत आम्हाला 400 पार करा। म्हणजे त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे कुठलाही नेता किंवा मोदी साहेब ह्याच्यावर काय बोलले नाही, याचाच अर्थ की गप्प बसलेत, म्हणजे यांना हे संविधान बदलायचं आहे। आणि त्यावेळेला बी हे उमेदवार होते, हे काही एक शब्दांनी सुद्धा बोलले नाही, हे आपल्याला माहिती आहे। आणि संविधान बदलण्याचा डाव ह्यांचा ही जनता हाणून पाडणार हे नक्की आहे। त्यांनी अजितदादाला विचारला पाहिजे, गोळीबार झाला, हा प्रश्न अजितदादाला विचारला पाहिजे। काय वाटते की जो सध्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आज लोकशाही धोक्यात आहे हे आपण बघत आलो आहे। आणि ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे। आणि ज्या ज्या वेळा देशामध्ये अशा पद्धतीच्या घटना होतात, ह्या जगामध्ये लोकशाही जिवंत ठेवण्याचं काम संविधानाने केलं आहे। आज संविधान धोक्यात आहे, त्यामुळे जनता रस्त्यावर आहे। जनता यांना बरोबर ज्यांचं उत्तर त्यांना देतील, पण लोकशाहीचा आधार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। ज्या वेळेला देश धोक्यात येईल त्यावेळेला संविधानच या देशाला वाचू शकतं, असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे। अजितदादा त्यांच्याबरोबर आहे, ज्या अजितदादांनी त्यांनी गोळीबाराची शेतकऱ्यांची टीका केली, ह्या प्रश्न अजितदादांना त्यांनी विचारला पाहिजे, कारण अजितदादा त्यावेळेला पालकमंत्री होते आणि त्यांनी शेतकऱ्यांना गोळीबार केला। हा प्रश्न त्यांनी अजितदादाला विचारला पाहिजे।